मला आलेला विषय आहे गाय. माझं पूर्ण नाव आहे संदीप मेहता. मी आज गायबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार. माझ्या घरी एक सुंदर गाय आहे. तिला एक वासरू आहे. ती रोज दूध देत असते. तिला आम्ही हिरवा चारा चालवत असते. माझे बाबा गायीसाठी रोज हिरवा चारा आणत असते. पासून दूध मिळत असते. मला चिठ्ठी आली आहे पोळ्याची. मी तुम्हाला पोळ्याबद्दल काही माहिती देणार आहे. पोळ्याने बैलाची पूजा करतात. बैलाने शृंगार करतात. बैलाची पूजा करून त्यांना चांगले चांगले सणाचे पदार्थ खायला देतात आणि बैल आपल्या वावरात राबते. त्याबद्दल पोळा साजरा केला जाते. बैल हा खूप मेहनती प्राणी आहे. बैल दिवशी शृंगार केला जात आहे. तिला चांगल्यानं आंघोळ घाललं जात आहे. वार लावून तिची चांगली तयारी केली जाते. एवढे बोलून मी माझी बंधुत्व सांगते. मला चिठ्ठी आलेली आहे झाडांचे महत्त्व. चिठ्ठी घेऊन इथे या. पूर्ण नाव आहे प्रियाशा नागराम. आज मी तुम्हाला झाडाबद्दल माहिती सांगणार आहे. झाड हे आपल्या अवतीभोवती खूप असतात. झाड आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडामुळे आपल्या सर्वांना फळं फुले मिळतात. झाड हे सर्वांनी प्रत्येकाने झाड लावले पाहिजे. झाडे लावल्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला सावली मिळते आणि झाडे लावल्यामुळे आपल्याला जास्त उन्हाचा त्रास पण होत नसतो. म्हणून सांगते की सर्वांनी प्रत्येक एक झाड लावा. परिवार. माझं नाव नेहा विनोद पवार, वर्ग 7. मी आज माझ्या परिवाराबद्दल सांगणार आहे. माझ्या परिवारात एकूण 5 भाऊ, 2 एक बहीण आहे, एक भाऊ आहे. माझी आई शेतीची काम करतात. माझे बाबा विहिरीच्या कामात जातात. उन्हाळ्यात घेतो. माझे बाबा विहिरीच्या कामात जातात. आई शेतीच्या कामात जातात. माझे घर टप्प्यात आहे. मला चिठ्ठी आली आहे पाहिलेली यात्रा. मी पाहिलेली यात्रा भिडकेश्वर आहे आणि त्या यात्रेत देवाची पूजा केली जाते आणि तिथे गेल्यानंतर सर्व लोक आंघोळ करत असतात. नदीची पूजा करते आणि तिथं भजन कीर्तन होत असते आणि देवाचा काला पण होत असते. आम्ही दरवर्षी त्या यात्रेत जात असतो. आमच्या घरचे देव तिथे नेत असते आणि त्या यात्रेत खूप खेळणी असतात. आम्ही खेळणी घेत असतो आणि पाण्यावर झुल्यावर बसत असतो आणि तिथं खूप काही खायला असते. ते पण खात असतो आणि आमच्या मैत्रिणी बरं आम्ही फोटो काढतो आणि मजा करतो. धन्यवाद. मला चिठ्ठी आलेली आहे. माझा आवडता प्राणी विष्णू आहे. कुत्रा आहे. कोणी नवाळ्या दिवसा आहे तर त्याच्यावर कुत्रा आणि घराचं रक्षण करतात आणि कुत्र्याला फिरायला नेत असतात. बाबासोबत वावरात जात असतात. पावसाळ्यामध्ये नाल्याला पूर येतो. पावसाळ्यात प्राणी पावसाळ्यात वीज पडते. विषय माझं नाव आहे सिद्धार्थ कैलास कुंबळे. मला विषय आहे आवडता विषय. माझा आवडता विषय आहे इंग्लिश. अतिशय चांगली इंग्लिश शिकवतात. इंग्लिश
वाचता येते. माझे नाव आहे प्रथमेश गणेश नाचकर. आज गणितचे गणित टाइम पाहते टाइम पाहते का मी आता ते जाऊ शकतो, घेऊन जाऊ शकतो, भिंतीवर चिपकू शकतो, किती तास झाला ते पाहू शकतो. माझं पूर्ण नाव आहे विशाल विजय पवार. आज मी माझ्या आईबद्दल 5 शब्द सांगणार आहे. माझी आई मला खूप लाड करते. माझी आई मला जे पाहिजे ते घेऊन देते. माझ्या आईचे नाव आहे शोभा. माझ्या आईचे काम खूप सारे राहते. माझी आई शेतात जाते. माझ्या घरी कोंबडा आहे. त्याने दाणे टाकतो. कोंबडा करते. मैदानात आपण खेळू शकतो. मैदान एक कबड्डीचा तिथे एक लागलं तर आपल्याला दगडू घेतला. मैदानावर खो-खो खेळू शकतो. मैदानावर माझ्या शाळेत मैदान आहे. माझ्या गावात माझ्या गावात माझ्या मित्रांनी राहते. माझ्या गावात आपली लोक आपल्याला सर्दी खोकला होऊ शकते म्हणून जात नाही, पण बाहेरून पाऊस जरूर पाळतो. आणि पावसाळ्यात आपल्याला माझं पूर्ण नाव आहे दीपक देसाई. मला चिठ्ठी आली आवडता व्यवसाय. माझं पूर्ण नाव आहे दीपक देसाई. मला चिठ्ठी आली माझी शाळा. माझी शाळा सुंदर आहे. माझ्या शाळेत एकूण 14 आहे. माझ्या क्लास टीचर पवन लिंगावर सर आहे. ते लिंगावर सर हे खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. माझ्या शाळेत एक बगीचा आहे. माझ्या शाळेत खूप चांगल्या प्रकारे जेवण मिळते. माझ्या शाळेत पेन मिळते. अमर सागर मात्रा. मला विषय आलेला आहे झाडांचे महत्त्व. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि झाडापासून आपल्याला फळ खायला मिळते आणि उन्हात आपल्याला झाड सावली देते.